नमस्कार, मी करिश्मा. तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर नवीन दिवसाची मस्त अशी खूप छान सकाळ झाली आहे. तर बघा किती छान वातावरण आहे आज. तर आज श्रावण सोमवार आहे, पहिला श्रावण सोमवार आहे आणि आज पहिल्या श्रावण सोमवारी नागपंचमी पण आहे. तर तुम्हाला व तुमच्या परिवाराला माझ्याकडनं श्रावण सोमवारच्या व नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा. तर सकाळी सकाळी आंघोळ करून मी आता मस्त देवाची पूजा करत आहे. तर सकाळी सकाळी पूजा झाली ना तर मन एकदम प्रसन्न वाटतं आणि सणासुदीला खूप पॉझिटिव्ह वाईब्स येतात. आपल्या हिंदू धर्मामध्ये सर्व सणांना खूप महत्त्व आहे, तसंच नागपंचमीलाही पण खूप महत्त्व आहे. नागपंचमीच्या दिवशी बहीण आपल्या भावासाठी उपास धरते आणि नागदेवाची पूजा करते. हळद कुंकू दूध वाहून वारुळाची पूजा करते. पहिले मी गावी होती ना तेव्हा आम्ही वारुळाला पूजन करायला जायचो, पण आता सिटीमध्ये तर वारुळ पण दिसत नाही. मी घरामध्येच एक छोटीशी पूजा मांडून आता घरामध्येच नागदेवतेची पूजा करणार आहे. कारण की इथे नाशिकमध्ये तर आम्हाला वारूळ पण भेटत नाही आता पूजा करण्यासाठी. पहिलं गावाला नागपंचमीला तर खूपच मजा यायची. आम्ही नवीन साड्या घालायचो, सर्व मैत्रिणी आम्ही सोबत जायचो, पूजा करायचो, झोका बांधायचो, झोका खेळायचो. पण आता पहिल्यासारखे काहीच सण राहिले नाही. दिवसेंदिवस आपल्या रूढी परंपरा कमी होत चालल्या आहे, पण जितकं होईल तितकं आपल्याकडनं आपण ते पाळलं पाहिजे आणि आपली संस्कृती पण जपली पाहिजे. तर अशी साध्या सोप्या पद्धतीने मी देवाची पूजा करत आहे. तर ताईंनो, काही जर चुकलं असेल माझं तर मला कमेंट करून नक्की सांगा. देवाला पण आपली श्रद्धाच लागत असते. देव पण आपल्या मनापासून श्रद्धेची वाट बघतो. तर मी जितकं होईल तितकं केलं आहे माझ्या मनाने. तर मला नक्की सांगा. तर छान अशी देवांची पूजा वगैरे केली, देवांना आंघोळ घातली आहे आणि दिवा वगैरे लावला. आता देवांना फुलं वाहते. ते म्हणतात ना, मनी नाही भाव आणि देवा मला पाव. असं काही नाही आहे माझं ताईंनो. आपलं साध्या सोप्या पद्धतीने पूजा करते मी. त्यामुळे प्लीज जे काय आहे ते तुम्ही क्लिअर मला सांगा कमेंट करून. काही चुकलं वगैरे असेल तर तुमची लहान बहीण म्हणून मला माझी चूक आहे ती पदरात घ्या. तर पूजा करून झाली आणि आता थोडीशी रांगोळी काढते. कारण की असं देवासमोर थोडीशी रांगोळी काढली ना तर खूप छान वाटतं. मंदिराकडे बघूनच पॉझिटिव्ह वाईब्स येतात. तर हे बघा, अशी सिंपल पूजा केली आहे मी. आणि माझी पूजा होत होती तोपर्यंत मम्मींनी बाहेर झाडांना पाणी घातलं. तर हे आमचं छोटंसं गार्डन आहे. तर मम्मी याला रोज सकाळी पाणी घालतात. तसं आता श्रावण महिना आहे, पाऊस वगैरे असतो, जास्त पाणी पण नाही लागत. तसं उन्हाळ्यामध्ये खूप पाणी लागतं, 2 टाईम झाडांना पाणी टाकावं लागतं. तर मम्मींनी पाणी वगैरे टाकलं झाडांना. आणि हे बघा, इथं नागदेवतेची अशी साधी सिंपल सोपीशी पूजा केली आहे मी. तर कशी वाटली तुम्हाला ही पूजा वगैरे करून झाली. खूप छान पॉझिटिव्ह वाईब्स येत होत्या घरामध्ये. रोज सकाळी मी देवाची गाणी पण लावते आणि मिस्टरांना भूक लागली होती. तर चला आता मी इथे खिचडी गरम करत आहे. श्रावण सोमवारचा उपास पण आणि नागपंचमीचा उपास पण, दोन्ही पण उपास एकाच दिवशी आले. तर त्यांना उकडेल बटाट्याचीच खिचडी आवडते. तर बटाटे एक साईडला उकडून घेतले आणि मिरच्या वगैरे कापून परतायला टाकल्या. तोपर्यंत बटाटे पण उकडले. आता मस्त शाळेत जायचो ना सकाळी सकाळी. कपडे चांगले तर नसायचेच, पण मग ते होते त्याला ते तांब्याचे पळश घालायचे, इस्त्री करायची आणि हात धरायचं दोघांनी असं घोषणा देत राहायचं. काय म्हणते ते? मी खेळायचो, लेजिम खेळायचो, टिपऱ्या खेळायचो, गाणे म्हणायचे. या पोराला लेजिम पण माहित नाही. लेजिम तुला खेळायचं. लेजिम म्हणजे ते एक प्रकार नाचायचं प्रकार. नाचायचं राहते असं राहते ते, असं करायचं, असं 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 करायचं. टिपऱ्या कसं खेळतो आपण तसं राहते पण. मग 12-1 वाजेपर्यंत तो कार्यक्रम राहायचा. कोण गाणे म्हणायचं, कोण डान्स करायचं. सकाळी सकाळी आम्हाला बक्षिसे मिळायची. असं काही
रोजची पण बिल्डिंग राहायची. रोजची राहायची का? नाही, आम्हाला राहायचं. कंपास पेटी मिळायची, हा, ज्याचा कोणा नंबर कोणाला ड्रेस मिळायचा, कोणा कोणाला बाटला त्याला पट्टी मिळायची. ते लय अप्रूप होतं. त्याला आपण ते काय दोन चॉकलेट भेटायचे ते आपण होते. पाटी भेटायची. कधी एक पोरगा किंवा पोरगी पोरच वाटायची जे सगळे लाईन मध्ये बसायचे पोरं यायचे नागपंचमीच्या दिवसाला दिवसभर झोपत होतो. अख्ख्या गावावर झोपा खेळलेले. कपडे घालायचे. कोणाचं झोपा वरती जातो जास्त आणि लिंबाचं झाड राहायचं लोक आणि ते पान नाळायचं तोंडात तोडून एवढा वर गेला पाहिजे. मार खायचं. चक्कर यायची काय खाली उतरली काय गोल 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 आणि गाणे तर लय भारी. आणि सण असल्या हो गावाला काय काम बायांचं सण व्हायचं का? पोळ्याला गाणी म्हणले दाग पुढारी गटमाळ गटमाळीचा दिवा अरे फुले म्हणजे होतील काहीच नाही आता त्याच्या समोर काहीच नाही का हो? झोका खेळता नाही. झोका इकडून नाही असा इकडून तर फार उंच जायचा खाली. आता आणि तेव्हाच्या बाया काम तरी करायच्या सणासुदीला सणासुदीला बाया घरी जायच्या. कधीच काम नाही. पोळ्याला राहायचं ना आम्हाला काम. पहिलं राहायचे ना बैलांना गवत आणायला. आम्ही गवत नव्हतो घेत. आम्ही ते लोकायचं ते कुळीद मठ ते हिरवड नाही कळणार तिला. त्याच उपटून आणायचं पटकन घरी यायसाठी बैल पोळा पायासाठी. थोडं गवत घ्यायचं थोडं तिथे गावात ठेवायचं आणि मध्ये ते कुळीद मठ त्याचे ते गवतासारखा प्रकार त्याच्यात घालायचं. आणि प्रत्येक पोळ्याला संध्याकाळी थोडा तरी पाऊस येईल. हा पाऊस यायचंच. मजा राहायची वाजत ती वेळेला मिरवायची गावात. गाव अख्ख्या पूर्ण गावाची. आता नसं नाही. त्याच्याकडे आहे ते ना. ज्याच्याकडे आहे गावामध्ये आता मग आता आपण उलट जास्त मिळत असते. चापडगावला एक माणूस वीर झाला होता त्यानं पैसे लावले 5,000 शिमग्याला आमच्याकडे बी 5,000ची पैसे लावले. ते भले भले मा 3 वाजेलाच चालू होतं. परत ते डसल डुकऱ्या माणसाने एक दरवेळेस लावून घ्यायच्या आल्या का ते माती पिकी त्या सुपारी ना माती एखाद माणूस बसून चाललं की त्याच्यावर माती मस्करी कोण नाही तर मग गाळात धरून बोलवायची. चोळ्या घालते. आता कसं रंगपंचमी तेव्हा ती रंगपंचमी गटरपंचमी हलके कपडे घालायचे. कमराला एकाने बाईचं घ्यायचं आणि एकाने माणसाचं तोंडाला लावायचं. पूर्ण काळा काढून सूप घ्यायचे तुटलेला हात. प्रत्येक सण गावाला असं नंतर याचा नाही आंब्याचं पानं ते काय हा त्याला काय म्हणते डाऊन 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 आखात असं ना आखा झाला ते मंदिरात अक्षय तुटले आहे ना मंदिरात स्वयंपाक बनवायचे. हा ते पाहतो आपण आठवते का केदारवाडीत जायचे. हा पण ते यालाच घालते ना ते वळीला 5 फेऱ्या मारून वळी झाला पण बसत महिनाभर वळीला जेल घालायचं. तसं मग ते चण्याची डाळ मैदा मैदा तर नव्हतं पीठ ते नेऊन सगळ्यांनी एकत्र शिजवायचं पुढे पुढे ते खायचं. घरी आलं माराही खायचं दिवसभर पुढे गेल्या पण करायचं माराही खायचं बघा आम्ही करायचंच. मजा यायची ना मला खायला बी खेळायला म्हणजे तेव्हाचे दिवस काय. मोठे मोठे करायचे. गोट्या गोट्या तर लई माहिती फेवरेट होत्या. मोठे खायचे. विक्रमचं बाप त्या रस्त्यात जायचं मग तिकडेच गोट्या खेळायची. मध्ये जाऊन मोठे करायचे. परत सुरपारंब्या आम्ही पण झाडावर जाऊन सुरपारंब्या खेळायच्या. लई मजा येते. गावाला म्हणजे तिथे आम्ही चिंच चोरत जायचो आंबे सगळी चोरत घरी जायचो. पाहायला बसायची ना गावात चावडीत. बाबा बाबाने ते वेळेस मारत तिच्यात बसल्यावरती ना आणि आता पाहायचा कंटाळा. आता कंटाळा येतो तेव्हा पिक्चर पण बाहेर राहायचे. आम्ही रामायण महाभारत मामी आता आमच्या रविवारीच राहतो सुट्टीच्या दिवशी. शनिवार रविवार पिक्चर मराठी पिक्चर ते बघण्यासाठी आम्ही ते माझे होते ना त्यांच्या घरी तेव्हा पहिल्यांदा टीव्ही होती. तिकडे निमगावला आहे ना गावकीची टीव्ही होती. ते दिवसभर सकाळी 8 वाजता जायचं महाभारत 8 ते 11. किती ऊन राहायचं तरी ते
महाभारत पाहिल्याशिवाय नाही. मग ते काम वगैरे राहिले का मग ते बोलायचे ते तो वर्गात होती कोण वारी महाभारत ती राक्षसी नाही काही ती राक्षस आहे का? कृष्णाला हे करायला तिचं नाक कापलं तीच ना नाही नाही ते सुर्पणखा हे महाभारत म्हणतात आणि ना काय म्हणायचं तिचं दूध पिलं होतं हा, हा. तीच ना? मग त्यावेळेस ती गागली नाही का हा पूर्ण दूध पिलं ती ते. गागली तिचं आकर्षण केलं बरंच काहीतरी तिचं नाव माझ्या पण तुला गावरून होती कोण डायरेक्ट जाग्यावर बापरे महाभारत तिसरी चौडीकडे ते काय झालं त्या बोलत होते म्हणून टी व्हीमध्ये येत तेवढ्या गर्दीमध्ये ते पाहून ते दूध मारल्यासाठी पराठ्याचे असं पण राहायचं मला जेव्हा का बोलले अजूनही ते आता विषय करायला पाहिजे लग्न दाखवली ना तुला एकदा कोणी तुला देशमुख गेले तुला लग्नातच पाहिजे चांगला यायच्या सांगायचं शंकरच्या पोराच्या लग्नात. आता किती चांगलं झालं बाई ती शिकली असती गाव सोडून गेलं असतं प्रत्येकाचं नाही राहत दिवाळीच्या सणाची वाट काय वाच कपडे दिवाळीला नागपंचमीला भेटायचं घ्यायचं म्हणता नाही ना किती काही असेल तरी पडायचं आम्हाला कपडे आहे ते काय ना प्रॉब्लेम आणायचाच दिवस सण साजरा करायचा बाकीचं नाही हाऊस कपडे रक्षाबंधनच्या दिवशी तेवढं फोटोच राहायचं तेवढं घेऊन हा तेव्हा त्या राख्या राहायच्या पूर्ण बॉक्स राहायचं बॉक्स घेऊन यायचं. हा सगळीकडे तेच होतं तेव्हा आणि त्या राख्या किती भारी होते भारी भारी. कापूस राहायचा खाली खाली कापूस राहायचा वरती त्याच्यावर किती छान. पण काठी डिझाईन 3 डिझाईनच्या राहायच्या हा. केक स्टाईल एक रुपयाला 2 रुपयाला आणि सगळ्यात मोठी राहायची एवढी 5 एक रुपयाला रुपयाला 1 रुपयाला 2-4 मिळायच्या आणि आमच्या वेळेस तेवढं पण राहायचं बरं का ना. हा एवढी मोठी राहायची डायरेक्ट एवढी अशी वेगवेगळ्या साईजला पण लय भारी राहायच्या त्या राख्या आता बघायला नाही भेटतील आणि जेव्हा आम्हाला कळायला लागलं तेव्हा आम्ही म्हणलं म्हणजे नाही का थोडंसं झाल्यावर या अशा काय राख्या किती कारण की तेव्हा अशा पण यायच्या ना नंतर ती म्हणायची ह्या राखीशिवाय हाताला शोभत नाही आणि मला स्वतः शिकायची भाषण करायची तर ते मानशुरात होतं मी कमची स्टोरी सांगत होतो त्याला ना ते पांडव शास्त्री काय पांडव शास्त्री हे चालू होते बघ तेव्हा ते भगवद्गीता ते वैरम बाबाच्या मंदिराचे कार्यक्रम होता लय मोठं ते टाकलं होतं आणि हौसानी असं त्याच्यापेक्षा थोडंसं मोठा असं हौसानी तो घरी लय मस्ती करायला हौसाने घे म्हणले भाग घे याच्यामध्ये भाग घेतला बाई तिकडून नाटकाला दिल्या आणि तो काय करायचं माहिती का ते बाकीचे पोरं करायचे ऍक्टिंग वगैरे बोलून हा फक्त असायचं त्याला हसू येते. पुढे काही चालू असले हसू येते. ते पोरं ऍक्टिंग मला इकडे तिकडे बाहेर पाहिजे हे जिजाचं पोर आहे का मी जिजाचं पोर काय करायचं ते ऍक्टिंग करते ते हसतात आहे नाचत आहे आणि हा फक्त हसायचं बोलायचं काहीच नाही फक्त हसायचं. नुसतं हसायचं सर आले सर आले ए विक्रम जाय म्हणे बसून कधी काहीतरी भाग घेतला होता तोही त्याने सर्वांना महिना आला का पोथी राहायची हा. नंतर केलं तर महिन्यावर पोथी राहायची माझ्या मम्मीने लावली आहे. चांगलं राहतं बघ. ते पहिल्यापासून पण ते द्यायच्या वाचणार पाहिजे हा वाचलं भाषा वेगळी समजून सांगायला समजून सांगा हे माझे पप्पा पहिल्यापासून माझी हिंदी मध्ये राहते समजून भाषा राहते लावली नाही मी आता. शेवटच्या दिवशी पूजा घालायची मोठा आमचं देश समजरा असं हा आमचं ग्रंथ सगळं सारून सुरून रांगोळी तर नव्हती पण गुलालाच्या दोन्ही बाजूला काढायची ते दोन्ही दारायच्या बाजूला गुलालाचं हळद ते रांगोळी काश्मीर तर चला तर मग असा गेला आजचा आमचा दिवस साधा सिंपल. तर ह्या माझ्या मावस सासू आहे त्या आल्या होत्या मग त्यांनी त्यांच्या लहानपणीच्या आठवणी सांगितल्या आणि असंच त्यांच्या आठवणी पण ताज्या झाल्या. तर असा आमचा साधा सिंपल दिवस होता. व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. बाय बाय.